महाशिवरात्री, शिवजयंती व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आज येवले शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक कोते, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, सुभाष पाटोळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। इंग्रज राजवटीपासून पाटोळे कुटुंबियांची शिवजयंतीची परंपरा आजही अखंडितपणे कायम आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेल्या या शिवजयंती महोत्सवाचे येवले शहरात अत्यंत महत्त्व आहे। मिरवणूक मार्गात येणारे अडथळे, अतिक्रमण नगरपालिकेने हटवावे, लोंबकळणाऱ्या तारा वीज वितरण कंपनीने काढून घ्याव्यात, तसेच मिरवणूक मार्गावर साफसफाई व स्वच्छता राखावी, तसेच रमजान पर्वनिमित्त सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात याव्या, अशा सूचना नगरपालिका व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। यावेळी शहरातील सर्व पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, पोलीस पाटील आदी उपस्थित होते। घोरपडे, येवला शहर पोलीस ठाणे। आज रोजी येवला शहर पोलीस ठाणे हद्दीतील शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला शांतता कमिटीचे सर्व सदस्य, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नागरिक, पत्रकार बंधू मोठ्या संख्येने हजर होते। या बैठकीमध्ये आगामी महाशिवरात्र, वीर एकलव्य जयंती, 19 तारखेला होणारी शिवजयंती महोत्सव, 19 तारखेपासून सुरू होणारं रमजान पर्व या अनुषंगानं सर्वांचे सजेशन्स घेण्यात आले। कार्यक्रमासाठी किंवा ज्या सणा दरम्यान येणाऱ्या अडचणी यावर नगरपालिका प्रशासनासोबत संवाद साधून त्यात काय सोल्युशन काढण्यात येतील या दृष्टीनं आम्ही पॉईंट्स नोट डाऊन करण्यात आले। तर प्रोसेशन मार्गावर पोलिसांचं आव्हान आहे की झिरो पार्किंग त्या दिवशी असावी, कुठल्याही आपले दुचाकी चारचाकी वाहनं पार्क करू नयेत। कायद्याची चौकटीत राहून आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे, तर सर्वांनी त्या आम्ही सहकार्य करावं अशी पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी आवाहन करत आहे। धन्यवाद।